स्वामींच्या साक्षीने हा सोहळा पार पडतोय ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. खूप आनंद होतोय भागीरथी आज मला. थांबा. काय झालं स्वामी? लग्न झाल्यानंतर आनंद व्यक्त करा. लग्नासाठी आणलेल्या हारांपैकी एक हार गायब आहे. हे बघ जरा तू नीट बघ. अगं सामान भरत असताना तू विसरून गेली असशील तू. नाही अहो, मी हार पिशवीतच ठेवले होते. पण ते हार गायब कसे झाले? हा कसला संकेत आहे? हा अपशकुन तर नाही ना? काळजी करू नका, तुम्ही स्वामी स्थानावर आहात. इथे कोणताही अपशकुन होणार नाही. स्वामी, तुमच्यासाठी दूध आणलंय. स्वामी, मला एक प्रश्न पडलाय. शुभ कार्यात नेहमी विघ्न का येतात? समुद्र मंथनाबद्दल ऐकलंयस? हो स्वामी. समुद्र मंथनाच्या वेळी जसे देव उपस्थित होते तसेच दानवही उपस्थित होते. आणि ज्याप्रमाणे समुद्र मंथनाच्या वेळी अमृत बाहेर पडलं त्याचप्रमाणे हलाहल विषही बाहेर पडला. तसंच प्रत्येक शुभ कार्याच्या वेळेस जशी सकारात्मक ऊर्जा असते तशीच नकारात्मक ऊर्जाही उपस्थित असते आणि त्याचे परिणाम वेगळे होतात. स्वामी, मग हे टाळायचं कसं? समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल विष बाहेर पडलं तेव्हा देवांनी काय केलं? त्यांनी भगवान शंकराला आवाहन केलं आणि भगवान शंकराने येऊन ते हलाहल विष प्राशन केला. गुरुमध्ये देखील शिवतत्व आहेच. तेव्हा अशा कठीण प्रसंगी तुम्ही गुरुला आवाहन केलं पाहिजे. स्वामी म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या उक्तीप्रमाणे आम्ही गुरुला शरण जावं असंच ना? बरोबर बाळा. विघ्न म्हणजे तुमच्या आयुष्यातली परीक्षा आणि अशा प्रसंगी ज्याचा परमार्थाचा अभ्यास कच्चा तो बुडतो आणि ज्याचा परमार्थाचा अभ्यास पक्का तो संकट काळातही तरतो. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अगं सुलोचना, औक्षण कर त्या दोघांचं. मी नाही म्हणजे अगं तू आहेस की, तूच कर. अगं मोठ्या बहिणीचा मान असतो तो. ये पुढे.
पालवी बाळा, आता हे मापटं ओलांड आणि उजवा पाय पुढे टाकून घरात प्रवेश कर. आजी, हे मापट का ओलांडतात ग? अरे बाळा, जेव्हा मुलगी आपल्या सासरी सून म्हणून येते ना, तेव्हा ती सून म्हणून नाही येते, लक्ष्मी म्हणून येते. आणि तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहे ना, त्यामुळे ही समृद्धी घराघरात पसरावी असा त्यामागचा उद्देश आहे. आता आपल्या घरी आलेली ही लक्ष्मीच सगळं काही ठीक करेल. बर का निरंजन, आता तुझा मामा लवकरच संसारात रमलेला दिसणार आहे. अचानक माझी बोटं वाकडी कशी झाली? स्वामी, माझ्या हाताची मूठ उघडत का नाही आहो? किती प्रयत्न करते स्वामी, मी विनंती करते, माझा हात बरा करा ना, कृपा करा स्वामी. माझी बोट सरळ करा आणि माझा पायही बरा करा. स्वभावाला औषध नाही हेच खरं आहे. स्वभाव म्हणजे काय आजार आहे औषध नसायला? सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्याचा प्रकाश हळूहळू बदलत जातो. रे ज्या हवेत आपण श्वास घेतो ती हवा कधी मंद तर कधी वेगवान अशी बदलत जाते. अगर ऋतूप्रमाणे दगडाचा रंग बदलतो, वयाप्रमाणे शरीर बदलतं, मग काळाप्रमाणे माणसाचा स्वभाव का बदलू शकत नाही? जर चुकीची धारणा सोडली तर कशालाही नवा आकार देता येतो. माझी बोटं सरळ झाली, माझी बोटं सरळ झाली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिव शंकर शंभो. दरवर्षी मूर्ती मीच घडवतोय, असं कधीच झालं नाही. या वर्षी मूर्ती आकारच घेत नाहीये. पाणी संपले, पाणी आणावं लागेल. मी आणते. काय चाललंय, काय होतंय? मूर्ती आकारच घेत नाहीये ही. लग्न झाल्यापासून माझं चित्त एकाग्र राहिलंच नाही. असं का होतंय कोणाच ठाऊक. अगं काय केलंस हे? थोडंसं पाणी टाकायचं होतं. आता कशी बनवू मूर्ती? तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझी मूर्ती आकार घेत नाहीये. का आलीस माझ्या आयुष्यात? तुझ्यामुळे माझं आयुष्य विस्कटलंय. हे कसं शक्य? पाटावरचं पाणी कुठं गेलं? हा चिखल घट्ट कसा झाला? हा चिखल मूर्तीचा आकार घेतोय. फार खुश होऊ नकोस तू. तुझ्या हातून पाणी सांडलं आणि हा चिखलाचा गोळा घट्ट झाला. हा निव्वळ योगायोग असू शकतो, बाकी काही नाहीये. आणि ऐक, मी संसार निभावू शकणार नाही. माझ्यासाठी गणेश भक्ती हाच माझा आत्मा आहे. तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकणार नाहीये. मला प्रपंचात रस नाहीये आणि कधीच नसणार.
गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर बुटी शेंदुराची. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पालवी बाळा, आज किती छान योग जुळून आलाय बघ. काल तुझा या घरातला पहिला दिवस.